एकदा अँग्युलर मोमेंटम रिव्हिजन करू. मागच्या लेक्चर जाता जाता आपण थोडंसं प्रोजेक्टाइल मोशन बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, बरोबर? चॅप्टर जवळजवळ संपत आला आपला आता. आता राहिलंय काय? केस ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. फॉर रोटेटिंग सर्कल ती करणार आपण. मग इनर्शिया आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे, त्याची गणित आहेत आणि चॅप्टर आपला पूर्ण होता रोटेशन मोशनचा. ठीक आहे. तर वरती काय लिहिलं? अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम काय होतं? समजा हा इथं पार्टिकल होता, मास एम होतं, तो चालला होता आणि त्याची वेलोसिटी काय होती? व्ही बार होती. त्याला समजा मी जोडला इथे या पॉइंट ओ सोबत आणि ही डिस्टन्स समजा किती माझ्याकडे? आर बार आहे. या पार्टिकलकडे जो लिनियर मोमेंटम होता पी बार, तो काय होता? एम व्ही बार. आणि अँग्युलर मोमेंटमचा अर्थ काय होता? हा होता आर बार क्रॉस पी बार. बरोबर? ही आपली बेसिक कन्सेप्ट होती अँग्युलर मोमेंटमची. मग ह्याला सॉल्व्ह कसं केलं आपण? या आर बारला पुढे घेऊन गेलो, अँगल किती होता? थिटा. मग हा झाला आर पी साइन थिटा. तर अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू भेटली आर पी साइन थिटा. इथपर्यंत आपण आलो होतो. आता याचं ॲप्लिकेशन करायचंय आणि ती स्पेशल केस चालू केली आपण आता. जे आजचं हेडिंग आहे ते लिहून घ्या. हा फॉर्म्युला लिहा, हे पण लिहा, म्हणजे ते लक्षामध्ये राहील तुमच्या. आणि मग आजची स्पेशल केस आहे ती एक केस ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल. केस कोणती आहे? आजची स्पेशल केस काय? केस ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए सर्कल. केस ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल. असं ऑब्जेक्ट सर्कलमध्ये गोल गोल फिरतोय, म्हणजे काहीतरी असं आहे. हा सर्कल आहे, याचा सेंटर इथं आहे ओ. इथं कुठेतरी माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास एम आहे, तो अलॉंग सर्कल चालला आहे. मी समजा म्हटलं की बाबा ह्याचं अँग्युलर मोमेंटम काढायचा प्रयत्न करा अबाउट पॉइंट ओ. जसं इथे हे जे अँग्युलर मोमेंटम काढलं होतं, बॉडी चालली होती, विमान आकाशात चाललं होतं, मास एम, वेलॉसिटी व्हीने, त्याचं मोमेंटम काढलं होतं अबाउट दिस पॉइंट ना. तसंच आता दिलेला पॉइंट इथं आहे आणि मास इथं आहे. मास कसं चाललंय? अलॉंग द सर्कल चाललंय. आपलं टार्गेट आहे या मासचं, जे की अलॉंग द सर्कल चाललंय, ज्याची मोशन सर्क्युलर मोशन आहे, त्याचं अँग्युलर मोमेंटम काढायचं अबाउट सेंटर ऑफ द सर्कल. बरं, जे मास अलॉंग द सर्कल जातं ना, त्या मासकडं लिनियर वेलॉसिटी असते, ती असते टँजेन्शियल टू द सर्कल. म्हणजे ही झाली या मासची लिनियर वेलॉसिटी व्ही बार. बरं, ज्या पॉइंटच्या अबाउट तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे, आपण नेहमी काय करतो, ज्यावेळेला ओ भोवती काढायचं होतं, तर ओला कनेक्ट केलं कशासोबत? त्या माससोबत. इथे काढायचं कोणासोबत? या ओ सोबत काढायचंय. म्हणजे आपण या ओला आता कनेक्ट करणार, या ओला कनेक्ट करणार माससोबत, बरोबर? आणि हा तयार झाला तुमचा आर बार, राईट? सेम ना, हा आर बार होता ना. याला हे आणि हे सेमच आहे, फक्त हा सरळ चालला होता, हा गोल फिरतोय. याची वेलोसिटी अशी होती, इकडे ह्याची वेलोसिटी अशी आहे, बरोबर? आपला फॉर्म्युला काय होता एल नॉटचा? आर बार क्रॉस पी बार. ठीक आहे. म्हणजे हा काय होतो? मॅग्निट्यूड ऑफ आर बार इंटू काय? मॅग्निट्यूड ऑफ पी बार इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन आर बार अँड पी बार. ए बार क्रॉस बी बार, मॉड ए बार मॉड बी बार, साइन ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. वेक्टर प्रोडक्टचा फॉर्म्युला लावला याला आपण. मॉड आर बार म्हणजे आर बारची व्हॅल्यू. आर बार तर काय रेडियस आहे ना, रेडियसच आहे. ही किती आली? आर. पी बार म्हणजे काय? मोमेंटम
ची व्हॅल्यू, मोमेंटम किती आहे, मास इंटू वेलॉसिटी, काय आला, एम व्ही आला, साइन थिटा. वेलॉसिटी नेहमी या पाथला कशी आहे, टँजेन्शियल, म्हणजे रेडियस सोबत तिने केलेला अँगल किती आहे, 90, म्हणजे हा थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, किती आली, साइन 90 आली. बरं, हा अँग्युलर मोमेंटम अबाउट सेंटर आर एम व्ही साइन 90. साइन 90ची व्हॅल्यू किती आहे, 1. मग तुम्हाला एल नॉट अँग्युलर मोमेंटम अबाउट ओ हा भेटला आर एम व्ही. सोपं आहे, लिहून घ्या. चला, होमवर्क दिला होता मला आठवतं, पाडे 1 ते 15, इनवर्स 1 ते 10 पर्यंत आणि स्क्वेअर्स 1 ते 25. आज चेक करणार आपण ते, आज चेक होणार आहेत ते. आता हळूहळू अभ्यास करून घ्यावा लागणार आहे, त्याला स्ट्रिक्ट पण व्हावं लागणार आहे, मग मी सांगितलं होतं. मी काही दिवस मी मला शिव्या घातल्या तरी चालतील, दगड आणले फेकून मारले तरी चालेल, मी चाललोय गाडीची हवा सोडून द्या तरी चालते, वाटन ते करा. मी आता अभ्यास करून घेणार आहे आणि तू झालाच पाहिजे. काही दिवस तुम्ही माझं नंबर सरांनी बरं केलं ते. शिक्षक खूप गोड राहिले तर त्याचा काही उपयोग नाही. शिक्षक थोडे कडू झाले त्याचा फायदा असतो. आज दुपारी असं मध्ये काही वेळ आहे का अभ्यासाला इथे, म्हणजे 1 पर्यंत लेक्चर नाही असं काय आहे का? मग आज का म्हणजे ज्यांचं आज येणार नाहीये त्यांना मी मग बसवून येतो करायला ते काम. कारण तसं पण आपण 8ला येऊन 1ला चालू असं काहीतरी आहे ना आपल्याकडं आता. 1ला जायचं. मध्ये मग गॅप आहे कुठला? ऑफ पिरियड काय असं? आता नाही. ठीक आहे. बायोला नाही. आज चेक करू आपण किती केलंय ते आज चेक करू. नसेल चेक केलं तर रेकॉर्ड तयार करू, चेक झालेलं नाही. म्हणजे इतक्या मुलांचं पाठ नाहीये. म्हणजे पाठांतरच मेन काम आहे आजचं. म्हणजे आज तोंडी परीक्षेचे आहे. नाही आलं तर आजची शेवटची संधी, उद्या तर आलंच पाहिजे. म्हणजे बायोवाले त्यांना तर आलं नाही तर ते बायोच्या जो फ्री वेळ असेल त्यात बसून करा. मॅथ्सवाले घरी गेल्या करा मग. चालतंय. लिहून झालं एवढं? येस. हा भेटला RMV. माझं म्हणणं असं आहे, हा जो व्ही आहे, वेलॉसिटी आहे, ती रेडियसला पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? बरं. आणि रेडियस आहे, ती वेलॉसिटीला पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? व्हेरी गुड. मग याला मी असं पण लिहू शकतो. याला मी लिहू शकतो एम व्ही आणि आर कसा आहे? परपेंडिक्युलर. लिहून घ्या. हा झाला एम व्ही आर परपेंडिक्युलर. आता याच्यावरती जे 2012ला एकदा आणि 14ला एकदा आलेला क्वेश्चन आहे. कन्सेप्ट एवढीच आहे. क्वेश्चन लिहून घ्या. इयरला 2014, 2012. त्यांनी काय विचारलं होतं? ते म्हटलं यू आर हॅव्हिंग ए कोनिकल पेंडुलम. ऐका काय म्हणलेत ते. ते काय म्हणलेत, यू आर गिवन ए कोनिकल पेंडुलम विथ ए मासलेस स्ट्रिंग. ही दोरी आहे पण तिला वजनच नाहीये. आता व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? पेन हातात पकडा, असा पकडला, या पेनाला हात ठेवा, असा हातावरती गोल फिरवा, म्हणजे पेनाचा जो खालचा एंड आहे हा एका हॉरिझॉन्टल सरफेस वरती गोल फिरवा. आता हळू हात काढा आणि असं गोल फिरवा. ही जी मोशन आहे ह्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमला इथे मेटॅलिक स्पेअर असतो आणि हा मेटॅलिक स्पेअर कसा करतो, अलॉंग द सर्कल सर्क्युलर मोशन करतो. मीन्स हा जो मेटॅलिक स्पेअर आहे इथे जातो,
इथे जातो, इथे जातो, इथे जातो, इथे जातो, इथे जातो, इथे जातो, इथे जातो, इथे जातो. अलॉंग द सर्कल गोल फिरतो. बरोबर. दोरी कशी आहे? मासलेस. तिला वजन आहे का? नाही. म्हणजेच मला सांगा, या स्पियर वरती वरनं कुठलं वजन येत नाहीये. दोरीचं वजन येतं का? नाही. थोडक्यात ही केस कोणती आहे? ही केस तीच आहे, की अलॉंग द सर्कल एक मास गोल फिरतोय. म्हणजे कोणती केस आहे? जी आता आपण वरती बघितली हीच केस आहे. त्यांचा प्रश्न असा होता, फॉर ए कोनिकल पेंडुलम, फॉर ए मेटॅलिक स्पियर, अँग्युलर मोमेंटम असं वाक्य दिलं आणि खाली दिलं होतं, फॉर अँग्युलर मोमेंटम magnitude is constant, magnitude is variable, डायरेक्शन इज कॉन्स्टंट, डायरेक्शन इज व्हेरिएबल असं मिक्स अँड मॅच करून सांगायचं होतं. थोडक्यात प्रश्न असा आहे की फॉर दिस मेटॅलिक स्पेअर विच इज परफॉर्मिंग ए सर्क्युलर मोशन, व्हॉट अबाउट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ एल बार. अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड वाढतंय, कमी होतंय, कॉन्स्टंट राहतंय हे आपल्याला सांगायचं. म्हणजेच हा जो एल नॉट आहे ही जी व्हॅल्यू आली ना आता, मला सांगा मास वाढतंय का बदलतंय का? मास कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटी ती युनिफॉर्म मोशन करते. वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड सुद्धा कमी जास्त होत नाहीये. म्हणजे व्ही बार पण काय? कॉन्स्टंट आहे. अहो रेडियस कधी बदलणार आहे का? नाही. रेडियस पण काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच एम इंटू व्ही इंटू आर परपेंडिक्युलर कुठेही जावा, मास इथे जाऊ द्या, इथे जाऊ द्या, इथे जाऊ द्या, काय राहणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे अँग्युलर मोमेंटमचं जे मॅग्निट्यूड आहे ते काय? कॉन्स्टंट. आता राहिली गोष्ट डायरेक्शनची. डायरेक्शन मात्र बदलत बदलत जाणार आहे. मी सांगतो कशी. एकदा बघा. हा सर्कल आहे. इथं मास आहे. हा काय आहे? आर बार. हा काय आहे? व्ही बार. डायरेक्शन काढायला दोन्ही वेक्टर्स कसे पाहिजेत? आवे. हा टुवर्ड्स आला ना आता. याला पुढे सरकवा इथे. हा कोण आहे आता? आर बार. तुम्ही डायरेक्शन काढता कोणाची? एल बारची. एल बार काय? आर बार क्रॉस व्ही बार. पहिला वेक्टर कोण? आर बार. तिथे हात ठेवा. ठेवला? दुसरा कोण? व्ही बार. असं ठेवा. डायरेक्शन काय? टुवर्ड्स ऑब्झर्वर. अशी आली का? बरोबर. पुढचा विचार करा आता. हा आर बार. हा काय? व्ही बार. आता इथून असं इकडे करा. असं येतंय. असं चिन्ह का? येस. वरचं लिहा, ह्याच्यावर विचार करा बरं जरा. ह्यामध्ये एखादी मिसिंग लिंक आहे ते बघा. ही डायग्राम काढून घ्या. ही डायग्राम काढा. इथं लिहा. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन काय? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ एल बार. काय म्हणला? डायरेक्शन बदलते थोडक्यात. बरोबर. निम्म्याला वेगळी, निम्म्याला वेगळी. मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंट राहणारच आहे. कारण ते काय एम व्ही आर आहे. मास कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे. ते तर पक्क झालं की मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट. जी गोष्ट काढायची ती काय? डायरेक्शन फक्त. सांगा ना, कुठे बदलेन 360 ला? कशी? हम्म, 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 हम्म. बरोबर. बरोबर. डायरेक्शन
डायरेक्शन बदलते. तर मी आन्सर सांगतो. डायरेक्शन बदलते. तू विचार करत राहा आता. म्हणजे अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन रोटेशनमध्ये मॅग्निट्यूड सेम असतं. बट डायरेक्शन चेंजेस. एकदा हात फिरून बघा, विचार करा. थोडासा विचार करा, मी सांगतो कसं. काय म्हणला? ओमेगा नाही. इथं ओमेगाचा संबंधच नाही यामध्ये. यामध्ये संबंध कोणाचा आहे फक्त? रेडियसचा आणि व्हेलॉसिटीचा. बरोबर. डायरेक्शन पाहिजे अँग्युलर मोमेंटमची, एल बारची. ते कोणाची? आर बार क्रॉस पी बारची. म्हणजे थोडक्यात डायरेक्शनमध्ये रोल कोणाचा आहे? आरचा आणि व्हीचा रोल आहे. पी बारची डायरेक्शन कुठे आहे? पी बार इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ना. तुम्ही असा विचार करताय, तुमच्या मनात हे चाललंय. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. त्याच्यावरती हा हॉरिझॉन्टल सर्कल आहे. त्याच्यावरती हे मास आहे. ते मास, हा पॉइंट मी ए घेतला. तर टँजेन्शियल म्हणजे हा इकडे चालला होता, म्हणजे हा चाललाय असा. ही डायरेक्शन कोणाची आहे? व्ही बारची. हा काय आहे? आर बार. डायरेक्शन घ्यायची म्हणजे वेक्टर्स आवे पाहिजेत. आवे पाहिजेत म्हणजे ह्याला मी पुढे शिफ्ट केला असा. हा पण हॉरिझॉन्टल, हा पण हॉरिझॉन्टल. म्हणजे माझ्या समोर असं एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे. त्याच्यामध्ये हा आर बार आहे. त्याच्यामध्ये हा व्ही बार आहे. पहिल्या वेक्टर दुसऱ्या वेक्टरला गेलो, मग थंब वरती गेला. तर दिस इज द डायरेक्शन ऑफ एल बार. इथं आल्यानंतर पार्टिकल असं चाललाय. हा आला व्ही बार, हा आला आर बार. हे आवे पाहिजेत म्हणून हा असा घेऊन गेलो. हा आला आर बार. हे पण हॉरिझॉन्टलला असा आहे. हा आर बार आहे, हा व्ही बार आहे. आर बार क्रॉस व्ही बार कसा येतो? वरती. म्हणजे अख्ख्या सर्कलला डायरेक्शन कुठे येते? एल बारची वर वर वर. अँग्युलर मोमेंटम इज वरती येतं. मान्य? हे पटतं मॅथमॅटिकली? मग बरोबर आहे. मॅथमॅटिक पटलंय का डायरेक्शन असे होते? त्यात काय चूक नाहीये. बरोबर. म्हणजे मॅथड जे आपलं पडतं ते मार्क करा. लिहा बरं तिथे एकदा. लिहा तर. लिहा. मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड ऑफ एल इज कॉन्स्टंट अँड डायरेक्शन इज व्हेरिएबल. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. डायरेक्शन इज कॉन्स्टंट. लिहिलं? आता हे असं केलं आपण. आज घरी गेल्यानंतर 15 मिनिटं द्यायचे. बरोबर. काय काय करायचं? थोडंसं रिसर्च करा. आता आपलं हे पटलेलं आहे, थोडंसं काय करा? रिसर्च करा. उद्या ह्याच्यावरती आपण 10 मिनिटं डिबेट करू. हे थोडंसं आपण नवीन इंट्रोड्यूस करतोय. ते जेईला करावं लागेल. हे करायसाठी घरी एच सी मध्ये पुस्तक आहे का तुमच्याकडे? इंटरनेट आहे ना, गुगल आहे ना. गुगलवर सर्च करा. गुगलवरती सेम टॉपिक सर्च करा. थिंक अबाउट हे कसं होईल ते. अँग्युलर मोमेंटम डायरेक्शन आणि रिसर्च कशावरती करा? काही नाही, ए बार क्रॉस बी बारच्या डायरेक्शनवरती करा. नक्की ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन कशी काढायची ते समजून घ्या. हिंट तुम्हाला देतो. एकदा विचार करा, आर बार शिफ्ट करायची गरज आहे का? का मी सरळ हा आर बार असा घेतला तर चालेल मला? एवढंच एकदा सर्च करा. बरोबर. एक अर्धा बनायला सोडा बरं. अर्धा बनायला सोडा. लिहिलाय?
आता जे पॉईंट्स असे कन्फ्युजिंग आहेत ते जे नीटचे पेपर सेटरला आहे माहिती आहे कन्फ्युजिंग आहेत. ह्याचा अर्थ ते टॉपिक कुठले आहेत महत्वाचे आहेत. हा इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला भेटला. एक अर्ध पण सोडा त्याला. कुठेही सर गुगलला करा, वाटण तिथे करा, कन्सेप्ट क्लिअर करा. उद्या आपण कन्सेप्टवरती बोलू. तुम्ही जी कन्सेप्ट घेऊन येसाल मी त्याला वाकडं तिकडं पॉईंट्स टाकेन. असं करून करून तुमची ती कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊन जाईल. डन. चल. पुढे हेडिंगला रडून अँग्युलर मोमेंटम ऑफ प्युअरली रोटेटिंग बॉडी. हेडिंगला अँग्युलर मोमेंटम ऑफ प्युअरली रोटेटिंग बॉडी. काहीतरी ही बॉडी तुम्हाला दिली आहे, ती रोटेट करते. इट इज रोटेटिंग. मग हिचा प्रत्येक पार्टिकल पण रोटेट करतोय. म्हणजे मास EM आहे. जर बॉडी गोल फिरली तर हा पण गोल फिरेल. बरोबर. बॉडीचं असेल रोटेशन मोशन, त्या पार्टिकलचे काय असेल, त्याचे असेल सर्क्युलर मोशन. याचा मास किती आहे M1. याची वेलोसिटी काय आहे V1 आणि रेडियस काय R1. मग या पहिल्या पार्टिकलचं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते काय L1 आणि L1 ची व्हॅल्यू आपण आताच बघितली किती होती MVR. R काय होता, R परपेंडिक्युलर टू द रेडियस होता. त्याला सध्या मी फक्त R लिहितो. पहिल्याचा मास M1, वेलॉसिटी V1, रेडियस R1. हा दुसरा पार्टिकल आहे. एक विचार केला तर कळेल तुम्हाला. आपण अगोदर एका पार्टिकलचं मोशन स्टडी केलं होतं, जे आत्ता आपण केलं ना हेच होतं ना. एक पार्टिकल रोटेट करत होता आणि अशा सगळे पार्टिकल एकत्र आले तर एक 3D बॉडी बनली. एका पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम L1. आता दुसरा पार्टिकल अख्खी बॉडी फिरते अशी गोल. हा पार्टिकल पण गोल फिरतो. याचा मास M2. हा असा असू शकेल. हा काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. व्हॉट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन? सगळे पार्टिकल गोल फिरतात पण सगळ्यांचे सेंटर्स एकाच लाईनवरती असतात. समजा हा पार्टिकल आहे, हा पण गोल फिरला. याची रेडियस R2 होती, यापेक्षा थोडी जास्त. याची रेडियस R3 होती, याच्यापेक्षा थोडी कमी. रेडियस वेगवेगळ्या आहेत. पार्टिकल दूर गेला रेडियस वाढेल, पार्टिकल जवळ आला रेडियस कमी होईल. पण अख्खी बॉडी गोल फिरताना सगळ्या पार्टिकलचे जे सेंटर्स आहेत रोटेशनचे ते मात्र एका कॉमन लाईनवरती असतील. त्या कॉमन लाईनचं नाव काय ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणता एकदा वेन बॉडी रोटेट्स ऑल पार्टिकल्स परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. ऑल आर हॅव्हिंग different radius depending upon their positions. If the particle is at the corner of the body, radius increases. If the particle near to center, radius decreases. Therefore, we are having concentric circles of particles. All these particles are rotating along these circles, but center of rotations of all these particles lie on common line called as axis of rotation. ॲक्सिस ऑफ रोटेशन क्लिअर झालं. कारण अशी लाईन की ज्याच्यावरती सगळ्यांचे सेंटर्स असणार आहेत. ठीक आहे. तर पहिला पार्टिकल M1, रेडियस R1, वेलॉसिटी V1. दुसरा पार्टिकल M2, रेडियस R2, वेलॉसिटी V2. ती कशी टँजेन्शियल. पहिल्याचं अँग्युलर मोमेंटम L1, दुसऱ्याचं अँग्युलर मोमेंटम L2. असंच तिसरा त्याचा अँग्युलर मोमेंटम L3. असा चौथा L4, पाचवा L5. असा nth पार्टिकल आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम काय असेल Ln. मी म्हटलं अख्ख्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असेल L टोटल, ते असेल L1.
प्लस L2 प्लस L3 असं करत 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 आपण जाणार अप टू Ln. बरं L1 काय M1 V1 R1. L2 हा L1 झाला, L2 असेल. L2 काय M2 V2 R2. L3 काय M3 V3 R3. असं करत 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 nth पार्टिकल काय Mn Vn Rn. सोपं आहे. डायग्राम काढा, इक्वेशन लिहून घ्या. लिहू शकतो, लिहू शकतो. काय होईल आता आला M1 V1 R1 असा आला, बरोबर. वेलॉसिटी किती असते माहिती आहे का? आपण ट्रिक बघितली होती. एक असं लसूण गाव, दुसरं असतं गोलगोल गाव. लसूण गावातनं गोलगोल गावात जायला कोणता ब्रिज आहे? रामवाडी ब्रिज. लसूण गावात सगळे लिनियर मोशन करतात, लिनियर वेलॉसिटी v. गोलगोल गावात असे गोल गोल फिरतात, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. v इक्वल्स टू आर ओमेगा, बरोबर. मग पहिला पार्टिकल V1 तो काय R1 ओमेगा. माहिती अख्ख्या पार्टिकल सगळ्या बॉडीचा जो ओमेगा आहे ना तो सेम आहे. असं होईल का हो कधी? तुम्ही समजा रिमोट फिरवताय, रिमोटचं हे रेड बटन आहे, अख्खा रिमोट एकदम फिरतो ना. रेड बटन फिरताना ग्रीन बटन पण फिरतं, येलो बटन पण फिरतं. असं होत नाही ना, रेड पुढे गेलं, ग्रीन पाठीमागे राहिलं. तसं सगळे एकदम फिरतात. सगळे एकदम फिरतात म्हणजे सगळ्यांचा ओमेगा मात्र सेम आहे. काय बदलतं? प्रत्येकाची रेडियस बदलते ना. जर रेडियस बदलली, तर व्ही पण काय होईल? बदलेन. मी म्हटलं असं आहे, बघा. मी म्हटलं की 4 गुणिले 5 हा 5 सेम आहे. पण हा 4 बदलतोय. हा काय आहे? ओमेगा. ही काय आहे? रेडियस. 5 चोक 20 होईल. पण रेडियस समजा 2 झाली तर 5 दुने 10 होईल. रेडियस समजा 10 झाली तर 5 10 50 होईल. कळतंय? म्हणजे ओमेगा जरी सेम असला तरी रेडियस बदलतीये, त्यामुळे व्हेलॉसिटी पण बदलेन. म्हणजे व्हेलॉसिटी V1 वेगळी, V2 वेगळी, V3 वेगळी. व्हेलॉसिटी बदलत बदलत जाईल. ओमेगा मात्र सेम राहील. V1 असेल R1 ओमेगा, V2 असेल R2 ओमेगा, तुमचा V3 असेल R3 ओमेगा. असं करत करत तुमचा Vn असेल Rn ओमेगा. तर या व्हॅल्यूज आपण इथे ठेवूया आता. V1 वगैरे दिलंय ना, त्याच्या इथे देते ना आपल्याला ते. बघा V1 हा काय M1, पण V1 ची व्हॅल्यू काय? V1 ची व्हॅल्यू R1 ओमेगा. R1 ओमेगा मल्टिप्लाय बाय R1 आहे. प्लस हा काय M2, पण V2 ची व्हॅल्यू काय? R2 ओमेगा. हा पुढचा R2 होता तो ॲज इट इज आहे. प्लस M3, V3 ची व्हॅल्यू काय? R3 ओमेगा, पण हा R3 मात्र तसाच आहे. असं करत 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 आपण गेलो तर काय Mn Rn ओमेगा आणि काय पुढे Rn. हा काय आला तुमचा L टोटल. मग हा काय होईल M1 R1 स्क्वेअर ओमेगा. बघा ना, M1 R1 इंटू R1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 इंटू R2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस तुम्ही सांगा M3 R3 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 चा स्क्वेअर ओमेगा. असं करत 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 आपण गेलो Mn Rn स्क्वेअर ओमेगा. Mn Rn स्क्वेअर ओमेगा हा तुमचा येणार आहे टोटल अँग्युलर मोमेंटम L. त्याच्यामध्ये ओमेगा कॉमन निघेल ना. आणि आतमध्ये काय M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस 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 अँड अप टू Mn Rn स्क्वेअर. घ्या सर, बरोबर. हे वेगळ्या प्रकारे केलं तर पूर्वी आपण एकदा कधी का नाही? कायनेटिक एनर्जीमध्ये काय केलं होतं?
आठवतं 1/2 I ओमेगा स्क्वेअर आला होता बघा. बरोबर तसंच आहे. जवळ सेम आहे पण. कुठून आपला? एलमध्ये तो होता ना आर बार क्रॉस व्ही बार होता ना तो. त्यात आर बारचं काय घेतलं होतं? मॅग्निट्यूड घेतलं होतं ना. तेव्हा डिस्प्लेसमेंट नाही म्हणतात. मॅग्निट्यूड म्हणजे ते डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे. तर डिस्टन्स घ्यावं लागेल त्याला. हा इनर्शिया. तर हा इनर्शिया येणार आहे. हा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर आपण काढला होता बघा. काय होता? इनर्शिया होता. बरोबर? तुमची सगळी बॅच हुशार आहे. म्हणजे प्रयत्न केले ना अख्खी बॅचचे बॅच जे-नीट क्लिअर करेन अशी आहे. काय होईन? एल इथं काय? ओमेगा. हे जे M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर आहे. याला म्हणायचं इनर्शिया आय. ह्याच्याऐवजी काय ठेवायचा? आय. बरोबर? काय झालं? एल नेट ओमेगा आय. ह्याला असं लिहिता येतं. टोटल अँग्युलर मोमेंटम इज आय ओमेगा. टोटल अँग्युलर मोमेंटम आलं आय ओमेगा. डन झालं? येस. पाठ करू म्हणता एकदा. टोटल अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा. टोटल अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा. बघा गाव एक होतं लसूण गाव बरोबर. दुसरं होतं गोलगोल गाव. लसूण गावामध्ये जे होतं ते होतं लिनियर मोमेंटम पी बार. एखादं मास आहे सरळ चाललंय त्याच्याकडे कुठलं इट इज हॅविंग व्हॉट लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. गोलगोल गावामध्ये जे आहे त्याच्याकडे काय अँग्युलर मोमेंटम काय यल. बरोबर. बरं आता पुढे काय होईल बघा. हे जे लिनियर मोमेंटम आहे पी ते काय होतं मास इंटू वेलॉसिटी. बरोबर. जे अँग्युलर मोमेंटम आहे बघा वेलॉसिटी ऐवजी काय आलं ओमेगा आला. मग ओमेगा सोडून उरलेली टर्म कुठली आहे आय. हे गाव कोणतं आहे लसूण गाव. लसूण गावात काय लिनियर मोमेंटम. हे गाव कोणतं आहे गोलगोल गाव. तिथं काय अँग्युलर मोमेंटम. लसूण गावामध्ये बॉडी कशी जाते लिनियर व्हेलॉसिटीने. तुमच्या गोलगोल गावात बॉडी कशी जाते अँग्युलर व्हेलॉसिटीने. लिनियर व्हेलॉसिटीने जाताना अपोज कोण करतो मास. गोल फिरवताना अपोज कोण करतो इनर्शिया. क्लिअर होतंय. आता इनर्शिया जर कमी करायचा असेल ऑपोजिशन जर कमी करायचा असेल तर बघायला लागेल इनर्शिया बनलाय कशाने. इनर्शिया बनलाय M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर याने बनलाय. मास तर कमी करू शकत नाही. त्याच्यामध्ये आणखी गोष्ट काय रेडियस आहे. रेडियस जर कमी झाली R1नच कमी झाली तर R1चा स्क्वेअर काय होईल कमी. R2 कमी झाला तर R2चा स्क्वेअर काय होईल कमी. म्हणजे पार्टिकल त्या ॲक्सिसच्या रेडियस काय पार्टिकलचं डिस्टन्स. पार्टिकल गोल फिरतात ना त्यांचं डिस्टन्स कशापासून ॲक्सिसपासून. जर पार्टिकल ॲक्सिसच्या जवळ 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 आले रेडियस कमी होईल. रेडियस कमी झाली तर M1 R1 स्क्वेअरची R1 स्क्वेअरची व्हॅल्यू कमी होईल. R2 स्क्वेअरची कमी होईल. त्या व्हॅल्यूज कमी झाल्या तर आयची व्हॅल्यू कमी होईल. ती कमी झाली तर इनर्शिया कमी होईल. कशाचा रोटेशनचा. रोटेशनचा इनर्शिया काय आहे रोटेशनला होणारं ऑपोजिशन आहे. बघा रोटेशन होणारं ऑपोजिशन आहे. रोटेशनला होणारं ऑपोजिशनच कमी झालं म्हणजे स्पीड वाढेल. म्हणजे जोरजोरात ती गोष्ट फिरेल. कळतंय का. म्हणजे पार्टिकल ॲक्सिसच्या जवळ जवळ आले. मॅथमॅटिकली बघा हा यल आहे. बघा असं काहीतरी ना ते. आता काय लिहू नका. तो हा जो पॉइंट आहे ना ह्याला मी म्हणतो साक्षात्काराचा पॉइंट. मी फिजिक्समध्ये असा पॉइंट कधी-कधी येतो. की साक्षात्कार होतो रे असा-असा ह्या इक्वेशनचा खरा अर्थ हा आहे. या इक्वेशनचा अर्थ काय? यल काय तुमचा आय ओमेगा. आय बेसिकली काय होता M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर असा काहीतरी होता. त्यातला M तर कमी जास्त होणं शक्य नाहीये ते तर मास आहे. पण रेडियस कमी जास्त करता येणं शक्य आहे. जर
रेडियस कमी झाली तर आयची व्हॅल्यू कमी होऊ शकते. आयची व्हॅल्यू कमी झाली तर ऑपोजिशन टू रोटेशन कमी होऊ शकतं. जर ऑपोजिशन टू रोटेशन कमी झालं ह्याचा अर्थच रोटेशन फास्ट होणार. ह्याचा अर्थच ओमेगा वाढणार. एकतर हे फिजिक्सच्या विचाराने समजून घ्या किंवा मॅथमॅटिक्स पण सांगेन. मॅथ्स काय सांगेन, एल इक्वल्स टू तुमच्याकडे काय आहे? आय ओमेगा आहे. ठीक आहे. आणि आपण काय म्हणतोय की अख्ख्या हा जो आय आहे, आता हा समजा 20 पकडा. ठीक आहे. हा इनर्शिया पकडा, काहीतरी हा 4 पकडा, हा 5 पकडा. 5 चौक 20 आहे. बरोबर? मी म्हटलं की हा 4च कमी करायचा. हा 4 1 करायचा. पण हा 20 कॉन्स्टंट आहे. तर हा 5चा किती करायला लागेल तुम्हाला? 20. म्हणजे हा काय होईल? वाढेल. इनर्शिया कमी झाला तर ओमेगा वाढेल. क्लिअर होतंय? म्हणजेच आता आय कधी कमी होईन हो? ही समजा एक बाहुली आहे. जसं इमॅजिन करा. ते करतात, ते बॅले डान्सर असतात बरोबर? ते डान्स करताना काय करतात? त्यांचे हात असे दूर-दूर आहेत. बरोबर? पाय जवळ असतात आणि हात दूर असतात. गोल, गोल, गोल फिरत असतात. गोल फिरले म्हणजे हाताचं हे मास M1 इथं आहे. हे मास M2 इथं, हे मास M3 इथं, M4, M5, M6 हाताचा मास काय? लांब-लांब आहे. म्हणजे रेडियस काय? जास्त आहे. रेडियस जास्त आहे, म्हणजे इनर्शिया काय? जास्त आहे. म्हणजे स्पीड काय? कमी आहे. त्यांना स्पीड वाढवायचा आहे. ते पटकन स्वतःचे हात काय करतात? बॉडीच्या जवळ घेतात. जसे हात बॉडीच्या जवळ गेले, रेडियस काय झाली? कमी झाली. आर स्क्वेअर कमी झाला. एम-आर स्क्वेअर कमी झाला. आय कमी झाला. आय कमी झाला म्हणजे ओमेगा वाढला. इथे जो स्पीड होता त्यापेक्षा इथला स्पीड फास्ट, 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 फास्ट जास्त होईल. हात दूर, स्पीड कमी. हात जवळ, स्पीड जास्त. लॉजिक क्लिअर होतंय? मी म्हणलं माझ्याकडे ही डिस्क आहे. जस्ट इमॅजिन करा. माझ्याकडे ही डिस्क आहे. आणि डिस्क मला माझा मित्र म्हटला, की ह्याला गोल फिरवून दाखव. काय करा? खूप जड आहे, प्रचंड जड आहे. फिरवून दाखव. मी फिरवायचा प्रयत्न करतोय. फिरवायला अवघड आहे. का अवघड आहे? इथलं पार्टिकल इतका दूर आहे. ह्याची रेडियस किती आहे? 7 मीटरची आहे. किती दूर आहे? 7 मीटर. बरोबर? ह्याची थिकनेस मी बघितली. अरे ह्याची थिकनेस तर मी म्हणलं 20 सेंटीमीटर आहे फक्त. मी मित्राला विचारलं, "काय करायचंय? तुम्हाला फक्त गोल फिरव. तुला ₹100 तुझे." म्हणे, "ठीक आहे." अशी फिरत नाही ना. त्याला म्हटलं, "तू काय कर, हिला उभी कर आता." मग त्याला उभी केली अशी. बरोबर? आता मी काय केलं या डिस्कला अशी फिरवली. अशी फिरवताना काय झालं? बघा ॲक्सिस कुठनं गेला? ही डिस्क आहे उभी. आता पार्टिकल किती लांब आहे? ही थिकनेस किती होती? 10 सेंटीमीटर. आता एक्स्ट्रीम पार्टिकल किती दूर गेला? 10. रेडियस कमी झाली. आता फिरवणं काय? सोपं आहे. क्लिअर होतंय? अशा डिस्कचं नाव असतं फ्लाय व्हील. काय म्हणतात? फ्लाय व्हील. फ्लाय व्हील ज्यावेळेला आडवं ठेवतात, तर फिरवायला अवघड असतं. उभं ठेवलं म्हणजे हा रिमोट आहे. हा असा फिरवला तर फिरवायला अवघड आहे. पण असा ठेवला, आता फिरवायला सोप्पा आहे. गरज करून बघा. जड मासेस उभे करा. फिरवायला काय? सोपे आहेत. आडवे करा. फिरवायला काय? अवघड आहेत. हा तुमचा लॅपटॉप. समजा वही म्हणजे लॅपटॉप आहे. लॅपटॉप असा फिरवला तर काय होईल? फिरवायला अवघड आहे. आणि लॅपटॉप उभा करा आता. आता फिरवा. आता फिरवायला काय? सोप्पं आहे. लॉजिक क्लिअर होतंय? जमलं तर एकदा फुटबॉल घेऊन या. मुलं गोल-गोल फुटबॉल फिरवतात ना हातावरती. किंवा ट्रिक सांगतो मग कुठली पण दादा काय म्हणजे ताई पण पटपट फुटबॉल फिरवेल. बरोबर? त्यात बॅलन्सची छोटीशी ट्रिक आहे. ती केली तर बॅलन्स तर करता येते. विमानं असतात ना एरोप्लेन, लहान मुलं विमानं बनवतात. त्याचे 7-8 प्रकार आहेत. फक्त ते तुमचं अ, विंग त्याचे दुमडत गेले तर स्पीड बदलतो. कुठं शिकायला भेटेल लिहून देतो. गुप्ता टॉईज नावाची वेबसाईट आहे. त्याचं नाव अविनाश गुप्ता नाव चेक करायला लागेल मला. त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटलं होतं. अरविंद गुप्ता टॉईज ऐका. एक वेबसाईट आहे अरविंद गुप्ता टॉईज.
हे IITचे इंजिनियर होते एक. म्हणजे आमचे खूप सिनियर होते. म्हणजे मी IITतनं बाहेर पडायच्या अगोदर 20 वर्षापूर्वी ते पडले असतील. आय थिंक 83ला ते पासआउट झाले होते. टेल्कोमध्ये इंजिनियर होते, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांना वाटलं मुलांना विज्ञान सोपं करावं. मग तर हेच जे आता फ्लायव्हील वगैरे बघितलं ना, ह्याच भावल्या हे सगळं हे बनवलं आणि शाळा जाऊन शिकवलं. आपलं फिजिक्स खूप सारं त्यांनी सोपं केलेलं आहे. भेटून कुठे अरविंद गुप्ता टॉईजला गेला तुम्हाला भेटून जाईल. तर आजच्या होमवर्कला हे पण टाका. अँग्युलर मोमेंटम जे स्टडी करायचं होतं डायरेक्शन, त्यामध्ये आणखीन एक करा. अरविंद गुप्ता टॉईजला जावा, वेबसाईट बघा, खूप सारी पुस्तकं आहेत ती बघा. त्यामध्ये इनर्शिया बघा. इनर्शिया, इलेक्ट्रिक मोटर्स तुमच्या सिलेबसचं काय? इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, पंप्स आहेत, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, इनर्शिया आहे. एसी जनरेटर बनवता येतो जो आपल्या चॅप्टर नंतर. चार्जेस आहेत, जवळजवळ अख्खं फिजिक्स आहे आपलं, जे खरं खरं कळेल गेलं की. त्यांनी काम किती भारी केलं म्हणून तर भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिलं अवॉर्ड. पद्मश्री कोणाला भेटतं? काहीतरी काम केलं असेल ना. डन. हे वरचं डिरेक्शन कळलं का? त्या डायग्राम काढा भाऊलीची ते सर. हे लिहायचं राहिलंय का? लिहायचं राहिलं असं लिहून घ्या. लिहून घ्या सर. विचार लिहा. हे लिहा रे चला. हे लिहा, डायग्राम काढा ते. फिजिक्स विषय भारी आहे. समजला की तुम्हाला खूप आवडेल. आवडले स्कोर आपोआप होतो. आता अरुण टॉईस बघा जाऊन तुम्ही. ठीक आहे. लिहिलंय? येस. एक न्यूमेरिकल करू आपण. JEE 2017चं न्यूमेरिकल आहे. कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. हे लिहून झालंय? लिहून झालं नसेल तर मला सांगा, ठेवतो मी याला. राहिलं असं तर लिहा, पटपट लिहा. डन. सायकल चालवताना ब्रेक लागत नाहीयेत. हात लांब करा. गाडीला होत नाही तुमच्या, बायसिकलला होतं. सायकल चालवताना ब्रेक लागत नाही, थांबत नाही. आता काय करा, एक हात असा करा, स्पीड कमी होतो. हा, पाय कडेला घ्या, स्पीड कमी होतो. कळतंय? आणखीन एक प्रकार आहे रोलिंग अँड पिचिंग. काय नाव आहे? रोलिंग अँड पिचिंग. कोणी मारायला आलं, हाताची ते हाड असतं, पटकन इथं पकडा. दुसऱ्या माणसाच्या, जो तुम्हाला मारेन त्याच्या इथे पकडा. त्याला म्हणतात रिस्ट लॉक. काय नाव आहे? रिस्ट लॉक. तुमच्या बॉडीचा सेंटर मस कुठे असतो? तुमच्या बेंबीमध्ये असतो. आता घरी जाऊन सर्च करा. तुम्ही तसाही मोबाईल वापरत आहे तर काय चांगला वापरत वर सांगितलं मी. लांबून गेला तर सोप्पा. आता याला इथून ओढला तर सोप्पा आहे, इकडे गेला तर अवघड आहे. मारता येतं पुढच्या माणसाला तुम्हाला. तेव्हा पहिलवान असतात ना, ते कान पकडलं तरी ते होतं. पहिलवानांचे कान फोडतात ते. खूप पहिलवान असतात ना, त्यांचे. क्लिअर होतंय? हे स्टडी करा. फिजिक्स सगळं आहे, हे स्टडी करणं तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, या पुढे चला. हे लिहून झालं? चला, हे तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. 2017 JEE 2017चं न्यूमेरिकल लिहा. माझ्या अपेक्षा आहे जे न्यूमेरिकल आता दिन ते 2 प्रकारे सॉल्व्ह करा. या लाईनच्या इकडे मेथड 1, लाईनच्या पलीकडे मेथड 2, लाईनच्या अलीकडे मेथड 1, पलीकडे मेथड 2. न्यूमेरिकल काय होतं ते तुम्हाला म्हणले, हा ऍक्सिस आहे आणि हा मासलेस रॉड आहे. असा रॉड आहे ज्याला काय मासच नाही. त्या रॉडच्या एंडला एक मास लावलं इथे, एक मास लावलं इथे. एक मास M1, दुसरं मास आहे M2.
हा मासलेस रॉड मी फिरवला विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. हा रॉड आहे, हा कसा आहे, मासलेस आहे. इथे एक मास आहे M1, इथं मास M2 आहे, हा असं गोल फिरला. याची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे, हा रॉड आहे, इथं काय मास M1 मास M2, हा गोल फिरला. ह्याची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, ओमेगा. तुम्हाला विचारलंय व्हॉट इज एल बार ऑफ सिस्टीम. अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टीम तुम्हाला विचारलंय. ड्रॉ करा. मी पहिल्यांदा मेथड 1 ने सॉल्व्ह करतो. झालं की आपण त्याला पुन्हा मेथड 2 ने सॉल्व्ह करू. आता हळूहळू आपल्या ह्या संधी भेटत जातील. आपण एखाद्या न्यूमेरिकल एका मेथडने करू, मग दुसऱ्याने करू, मग तिसऱ्याने करू. आता सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट तुम्हाला कळलेली आहे. सेंटर ऑफ मासचा फायदा तोच आहे की खूप सारे गणित सेंटर ऑफ मासने पटकन होतात. हे गणित अँग्युलर मोमेंटमच्या प्रिन्सिपलने पण होईल आणि सेंटर ऑफ मासने पण होईल. दोघांनी उत्तरं सेम येतील. दहा 33 झालेत. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमची तोंडी परीक्षा पाडे वगैरे येते. ते रॅन्डमली कोणाला उठवणार आणि विचारणार. बरोबर, सॉल्व्ह करूया आपण. मला सांगा, डायग्राम काढून झाली का? तरी स्केल नाही वापरायची अजिबात. स्केलने स्पीड कमी होतो. स्केल ठेवून टाक, डायरेक्ट पेननेच करायचं किंवा मग पान फोल्ड करायचं आपण ते. ठीक आहे. बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टीम, या रॉडचं काय अँग्युलर मोमेंटम कसं करता येईल? रॉड बनलाय कसा, 2 पार्टिकलचा बनलाय ना. आपण जर आत्ता हे केलं असेल, जस्ट ह्याच्या अगोदरचं डेरिवेशन मला सांगा, काय केलं होतं आपण? बघा ना, हे पार्टिकल, ही सिस्टीम होती. मला अख्ख्या सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम हवं होतं. तुम्ही काय केलं? M1, M1चं, M2चं, M3चं, M1 MVR1 MVR2 हेच केलं ना. जे अख्ख्या बॉडीसाठी केलं तेच विचारलंय तुम्हाला रॉडमध्ये. फक्त पार्टिकल दिलेत किती आता? 2 दिलेत. बरोबर, एक हा दिला, एक हा दिलाय. म्हणजे पहिल्यांदा काय करायला लागेल, अँग्युलर मोमेंटम घ्यायला लागेल M1चं, बरोबर, आणि प्लस अँग्युलर मोमेंटम घ्यायला लागेल L2चं. बर, ही हे डिस्टन्स तुम्हाला दिलं L, बरोबर. म्हणजे मला सांगा, याची जी रेडियस असेल ती किती आहे? L/2. इथे रेडियस किती आहे? L/2. मग काय म्हणते, हे होईल, फॉर्म्युला काय होता, MVR, M1, मग ह्याची वेलोसिटी काय, V1 इंटू काय, L/2, आणि ह्याचा काय प्लस M2 V2 आणि काय L/2, याचं पण काय स्क्वेअर. थोडं वेलॉसिटीवरचा विचार करा. हा MVR1 आहे का? MVR1 आहे फक्त ना, स्क्वेअर नाही. MVR आहे फॉर्म्युला, बघा आपला फॉर्म्युला MVR आहे, स्क्वेअर नाहीये. फॉर्म्युला काय, MVR आहे, स्क्वेअर नाहीये. MV1 L/2. थोडा V1 चा विचार करू. मला सांगा, V काय असतो, R ओमेगा. मग V1 काय होईल, R1 इंटू ओमेगा. R1 काय, L/2 इंटू काय ओमेगा. इथे पण V2 काय असेल, V2 आहे R2 ओमेगा. V2 काय, L/2 इंटू काय ओमेगा. बघा, M1 व्हॉट इज V1, L/2 इंटू ओमेगा. इथं काय, L पकडा, L/2 प्लस M2 L/2 ओमेगा इंटू काय L/2. बरोबर, म्हणजे काय होईल, L/2 मल्टिप्लिकेशन L²/4, आणि ओमेगा त्याला तुम्ही कॉमन काढू शकता. एवढं लिहा, तर कॉमन काढू आपण.
त्यांनी आता कंडिशन एक दिली होती. ती कंडिशन होती M1 इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M. त्याने आणखी कंडिशन दिलेली आहे, दोन्ही मासेस काय सेम आहेत. काय विनय M L/2 L/2 L स्क्वेअर बाय 4 M L स्क्वेअर बाय 4 इंटू काय ओमेगा प्लस हा पण काय M2 सेम आहे M LL सेम M सगळं सेम L स्क्वेअर बाय 4 इंटू काय ओमेगा म्हणजे काय 2 टाइम्स आता सांगितलं, आता जे सांगितलं दोन्ही सेम आहेत बरोबर. तर काय M L स्क्वेअर बाय 4 इंटू काय ओमेगा बे के बे दुने 4 आन्सर येणार आहे 1/2 M L स्क्वेअर ओमेगा 1/2 M L स्क्वेअर ओमेगा. अख्ख्या सिस्टीमचा अँग्युलर मोमेंटम एवढं होईल. याला त्यांनी ऑप्शन मध्ये दिलं असं M L स्क्वेअर ओमेगा बाय 2. त्यांचे ऑप्शन्स काय होते M L ओमेगा बाय 2 M L क्यूब ओमेगा बाय 2 M L स्क्वेअर ओमेगा बाय 4 असे ऑप्शन्स होते. तर बरोबर ऑप्शन कोणता आहे M L स्क्वेअर ओमेगा बाय 2. हा कळतोय का कळलाय. घरी NLMची प्रॅक्टिस चालू ठेवा, तुम्ही विसरून जासाल नाही तर. आता पुढचा होमवर्क तसं आपण करूया. मी काय NLMचे फक्त 5 गणितं देईन, 5च. ती 5 फक्त सॉल्व्ह करायची दाखव, दुसरी चेक करायची. ठीक आहे. मग काही दिवसानंतर आपण तुम्ही काय करा एका वहीमध्ये जे चॅप्टर 12वीचे पण आपण घेणार आहोत. आता हा चॅप्टर 12वीला पण आहे. तर 12वीला आपल्याला एक वही करायची आहे फक्त डेरिव्हेशनची. तर 12वीच्या पेपरमध्ये पेपर 70 मार्काचा आहे. त्यामध्ये 22 मार्काचे डेरिव्हेशन्स येतात. एका वहीमध्ये फक्त डेरिव्हेशन सगळे आपण लिहून काढणार आहे वेगळे. म्हणजे एक वही बोर्डाची पॅरलली तयार होईल आपली. आणि ह्या वह्या तुमच्या जे नीटच्या आहेत. सोबत एक बोर्डाची वही करावं लागेल. आणि दुसरी एक बोर्डाची वही करायची त्यामध्ये 1 मार्क क्वेश्चन 2 मार्क क्वेश्चन. राहिली गोष्ट गणितांची. आपण गणित जे नीटला इतकी करणार आहेत की बोर्डाची गणित आपल्याला काय वाटणारच नाहीत. म्हणजे आपलं काम 3 वह्यांमध्ये होईल. जेईची वही त्यात सगळी गणितं, त्यात बोर्डाची गणितं पण घेईन, जेईची घेईन, नीटची घेईन. एक वही गणितांची, एक वही फक्त डेरिव्हेशनची आणि एक वही फक्त 1 मार्क आणि 2 मार्कांची. बरोबर. मग आपलं सिलेबस प्लॅनिंग राहील दिवाळीच्या खूप अगोदर बोर्डाचा सिलेबस म्हणजे हे करत 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 बोर्डाचा सिलेबस पूर्ण होईल आपला. मग दिवाळीनंतर बोर्डचे रिव्हिजन चालू राहील आणि जे नीट तर अगदी एक्झामपर्यंत आपलं नवीन नवीन न्यूमॅरिकल्स करत करत राहू. माझ्या साईडने मी काय करेन एकदा न्यूमॅरिकल सॉल्व्ह केलं ते रिपीट नाही करणार, वेगळं न्यूमॅरिकल घेऊन वेगळं सॉल्व्ह करेन. चॅप्टर तोच राहील. समजा NLM पुन्हा शिकवलं तर फक्त गणित बदलेन मी. न्यूमॅरिकलची प्रॅक्टिस आपली वाढेल. डन झालं यस. आता हे गणित सॉल्व्ह करायचं थोडं वेगळ्या प्रकारे मेथड 2 ने करूया, सॉल्व्ह करूया. याला मी एकदा करणार, तू डोळ्यात तेल घालून एकदा ऑब्झर्व करायचं काय करतोय, मग मी इरेज करणार आणि न बघता तुम्हाला करायचं. चालतंय. बघा काय हा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा मासलेस रॉड आहे ज्याला काय मास नाहीये. इथे एक मास आहे M1 पण आताच कळलं M1 किती आहे M. इथे एक मास आहे M2 पण आताच कळलं M2 किती आहे Mच आहे. आणि अख्खी लेंथ आपल्याला दिली होती L म्हणजेच ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं हे आहे L1 आणि हे किती आहे L2. पण L1 किती आहे L/2 आणि L2 पण किती आहे L/2. अँग्युलर मोमेंटमचा एक फॉर्म्युला आपल्याला भेटलाय I ओमेगा. अख्ख्या सिस्टीमचा ओमेगा आहे दिलाय. बरं आयचा फॉर्म्युला काय असतो आय असतो समेशन MR स्क्वेअर. अहो ते लिहिलं होतं ना M1R1 स्क्वेअर प्लस M2R2 स्क्वेअर प्लस M3R3 स्क्वेअर. त्याला शॉर्टकटमध्ये काय लिहिता येईल समेशन MR स्क्वेअर. मी मुद्दाम असं का देतोय हाच प्रयोग मागच्या वेळेला आपण प्रोजेक्टर मोशनला केला होता. पटकन आपण प्रोजेक्टरचा HMAX वर डिराईव्ह केला. तर जे नीटमध्ये ज्या गोष्टींना खूप वेळ वाया घालवायचा नाही त्या अशाच पटकन कराव्या लागतात. मेंदूमध्ये पटकन करायला शिकतो. आय काय होता M1R1 स्क्वेअर प्लस M2R2 स्क्वेअर प्लस M3R3 स्क्वेअर. त्याला आपण काय लिहू शकतो सगळ्या MR स्क्वेअरची ॲडिशन म्हणजेच काय समेशन MR स्क्वेअर. कुठून कुठे
ह्याला म्हणतं इथे लिहितात आय, इथं पण लिहितात आय. कुठून कुठे? आय इक्वल्स टू 1 पासनं आय इक्वल्स टू एन पर्यंत. बरं, इथे किती मासेस आहेत? 2 फक्त. म्हणजे 1 पासनं 2 पर्यंत. मग हे काय होईल? हे काहीतरी असं होईल. बघा, आतमध्ये काय? पहिलं मास, त्याची रेडियस R1चा स्क्वेअर. दुसरं मास, त्याची रेडियस, त्याचा काय? स्क्वेअर इंटू काय? ओमेगा. पण हा काय? एम, रेडियस किती होती? L/2 रेडियसचा स्क्वेअर प्लस एम, रेडियस किती? L/2 त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगा. म्हणजे हे काय झालं? हे झालं. आता तोंडी करायचं. L²/4 L²/4 एम L²/4 प्लस एम L²/4 हा आला तुमचा 2 टाइम्स एम L²/4 बाहेरचा ओमेगा. बेके बे बेदुने 4 अँग्युलर मोमेंटम तुम्हाला भेटलं एम L² ओमेगा/2. ह्याच्या अगोदर हे चालू होतं. मेथड 2 कळली आहे? घालून चला. आता शक्यतो न बघता करायचा प्रयत्न करा. लिहिलं यस? आलंय, करता आलंय का? आता याच्यानंतर एक छोटंसं डेरिव्हेशन आहे. ते माझ्यासोबतच करायचं. समजून घ्यायचं काम, लिहायचं काम माझ्यासोबतच करा. त्यानंतर सगळे ॲडव्हान्सचे 2-3 गणित आहेत आणि एकदम भारी-भारी आहेत. ती करायला तुम्हाला मजा येईल. ती झाली की आपला चॅप्टर पूर्ण होईल. तो झाला की मी चालू करणार आहे थर्मोडायनामिक्स. मी काय केलं, मेकॅनिक्सचे कुठपर्यंत आणलं तुम्हाला आता? सेल्फ स्टडी मोडपर्यंत मेकॅनिक्स तुमचं घेऊन आलो आता. शिकवता ह्यात सर्क्युलर मोशन मी कव्हर केला. प्रोजेक्टाईल तुम्हाला दिशा दाखवली. रोटेशन पूर्ण संपवला. एनएलएम पूर्ण केला होता. हा झाला बेस. आता हा घेऊन मेकॅनिक्सचं वाटतं ते तुम्ही खेळत बसू शकता. बरोबर? म्हणजे काय, तुम्हाला मी म्हटलं की हे गणितं घ्या आणि PYQ सॉल्व्ह करा पूर्वीचे. तर ते करता आले पाहिजेत. तुम्हाला मी पूर्वी एका सरांनी आय थिंक तुमचं हे झालं ना, व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन झालंय? लिनियर मोशन झालंय आय थिंक ना? राइट. तर हा आपला बेस होता. लिनियर मोशन त्याला कायनेमॅटिक्स म्हणतात. बरोबर? हो. मी शिकवलं एनएलएम आणि हा काय? रोटेशन, त्याच्या आतले ते सर्क्युलरचे फॉर्म्युले वगैरे त्या गोष्टी. हा मेकॅनिक्सचा बेस तयार झाला. आता मी चालू करणार थर्मोडायनामिक्स एक चॅप्टर. तो कसा करणार आहे? थर्मो खूप मोठा आहे. त्याला एका वहीच्या 43 पानांमध्ये बसवलाय. 43 पेजेसमध्ये बसवलाय. तो असा आहे की तो गेल्यानंतर जेच्या ॲडव्हान्सपर्यंत त्या 43 पानानंतर कुठलंही गणित सॉल्व्ह करता येतं. मग माझं नियोजन असं राहील की तुमचं थर्मो असं शिकून झाल्यानंतर थर्मोच्या जेईच्या पेपरमध्ये एक 2 ते 3 गणित येतात. म्हणजे 12-1 मार्क तुम्हाला भेटतात. म्हणजे 12 मार्क तुमचे फिक्स झाले. कुठले? जेईचे. तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, आत्ता एक्झामला बसले 12 मार्क मला येतात. हे मेकॅनिक्स जे आहे ना, ते हळू करता एक दिवस येतं. म्हणजे आत्ताही मला माहिती आहे तुम्हाला जेईला बसवलं, तर मेकॅनिक्स तेवढी गणितं सॉल्व्ह होणार नाहीत. ते प्रॅक्टिस करता एक दिवस ते आपोआप सोडवायला लागतात. त्याला अजून वेळ येऊ द्या. पण थर्मो मात्र शिकवल्यानंतर तो लगेच तुम्हाला येणार आहे. ज्या दिवशी लेक्चर संपेल त्या दिवशी तुम्ही जेईचं कुठलंही गणित घ्या, ते येणारच आहे. करंट इलेक्ट्रिसिटी तुम्हाला शिकवलं होतं बघा. आता आय थिंक तुम्हाला सर्किटचे कुठले गणित येतील. तो त्या प्रकारचा होता. नीट बघा तर मार्क वाईज मी आता तुमचं थर्मो संपवल्यानंतर तुमचे थर्मोचे 12-1 मार्क, इलेक्ट्रिसिटीचे 12-1 मार्क आणि एखादं गणित हे सॉल्व्ह झालं 12-12, 24 आणि 4 म्हणजे कुठेतरी 26 ते 30 मार्कापर्यंत. फिजिक्सच्या पेपरला जेईला 30 मार्क पडणे याचा अर्थ आहे ऑल इंडिया रँक तुमची 50,000च्या आसपास येणे. म्हणजेच NIT सिलेक्शन होणे. ऑल इंडिया 50,000 म्हणजे चांगली रँक येते. IITचे सीट्स 25,000 आहेत. तुम्हाला माहिती आहे का? IITच्या सीट्स किती आहेत? 25,000. तुमच्या NITच्या सीट्स 62,000 आहेत. 62 आणि ते 25 ॲड केले, तर तुमचे किती 80 वर गेले ना तुम्ही. 80,000 सीट झाल्या म्हणजे तुम्ही 50,000च्या आत आला म्हणजे आत आला म्हणजे NIT भेटली तुम्हाला. काय क्लिअर होतंय का? बरोबर? मग कधी जस्ट थर्मो शिकून झाल्यानंतर फिजिक्समध्ये मला गॅरंटी मग NIT भेटते. त्या अभ्यासावरती CETचं पेपर COB भेटू शकतं. अजून तर बाकी आहे. अजून तर एक डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ नावाचा प्रकार आहे. जो ॲटम मॉलिक्युल्स न्यूक्लियला आहे.
जो दरवर्षी रिपीट होतो, ते 4 मार्क आहेत. ते नीटला पण आहेत, जेईला पण ठरलेले मार्क आहेत. बरोबर? तुमच्याकडे प्लॅंक कॉन्स्टंट घेऊन एक हायपोथेसिस आहे. ते दरवेळेला येतं. सेमीकंडक्टर्स आहेत. आणखी सोपे टॉपिक्स पण भरपूर आहेत. आपण मुद्दाम अवघडमधनं चाललोय. जो चाललेला रोटेशनल मोशन आहे, एकदा Googleला सर्च करून बघा. Google सांगतो जेईचा सगळ्यात अवघड टॉपिक हा आहे. यायला टाकू मग कुठलातरी विच इज मोस्ट डिफिकल्ट टॉपिक ऑफ जेई नीट फिजिक्स आन्सर रोटेशनल मोशन. यापेक्षा उरलेले तुलनेने सोपे आहेत, स्कोरिंग आहेत. तुम्हाला हे तर यायला लागलं की आता. बरोबर? पुढचं एक डेरिव्हेशन आहे, ते माझ्यासोबतच करायचंय. माझं संपूपर्यंत तुमचं पण संपलं पाहिजे. पटकन वहीचे 2 पाठ करा. डायरेक्ट पेनने 2 लाईन ओढून घ्या, 2 पाठ करा. 10:49 झाले का? 10:55ला पूर्ण करायचे. 5 मिनिटामध्ये ओरल घ्यायचे मला. पहिल्या या पार्टच्या एंडला या. इथल्या लिनियर मोशन, इथल्या सर्क्युलर मोशन. मध्ये दाखवा रामवाडी ब्रिज. इथे आहे यस, इथे थीटा, इथे व्ही, इथे ओमेगा, इथे ए, इथे आहे अल्फा, इथे आहे फोर्स, इथे आहे टॉर्क, इथे आहे मास, इथे आहे इनर्शिया. वरच्या सगळ्यांना रामवाडी ब्रिजवरनं डायरेक्ट जावा, काही फरक पडत नाही. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सिलरेशन आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो आय इंटू अल्फा. हा जो डॉक्टरांचा स्टेथोस्कोप काढलाय, याला म्हणतात टाऊ. तो असतो टॉर्क. तुम्हाला इफिशियंट व्हायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करायला इफिशियंट होतो जायचं. आणि आता इथे जर मी लिनियर मोशनला आलो, तर लिनियर मोशनला न्यूटन काकांचा एक लॉ आहे, सेकंड लॉ. बरोबर? तो काय की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे हा काय डेल्टा पी बार बाय डेल्टा टी, किंवा डिफरन्शियल फॉर्ममध्ये हा असतो डीपी बाय डी टी. आता लिहिणं बंद करून कॉन्सन्ट्रेशन पटकन आहे का. न्यूटन काय म्हणतो, फोर्स काय, फोर्स आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. म्हणजे फोर्स काय आहे, हा एम जर कॉमन काढला व्ही मायनस यू, फायनल टाइम जर टी आहे, इनिशियल जर 0 आहे, तर टी मायनस 0 काय टी. व्ही मायनस यू बाय टी काय होता ऍक्सिलरेशन. तुम्ही हेच तर लिहित होता ना, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन. आठवतंय ते आलं कुठनं होतं, न्यूटनचा लॉ काय होता की हे काय चेंज इन मोमेंटम. एम व्ही काय फायनल मोमेंटम, एम यू काय इनिशियल मोमेंटम, पी एफ मायनस पी आय फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम काय चेंज इन मोमेंटम. फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम काय चेंज इन टाइम. चेंज इन मोमेंटम आपण चेंज इन टाइम ह्याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. एखाद्या गोष्टीला टाइमने डिवाइड केलं त्याला म्हणतात रेट. मी म्हटलं की ए डिवाइडेड बाय चेंज इन टाइम रेट ऑफ ए. मी म्हटलं बी अपॉन चेंज इन टाइम रेट ऑफ बी. मी म्हटलं कटप्पा डिवाइडेड बाय रेट ऑफ टाइम चेंज इन टाइम रेट ऑफ कटप्पा. मी म्हटलं पी एफ मायनस पी आय काय चेंज ऑफ मोमेंटम अपॉन काय चेंज इन टाइम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ठीक आहे, ही आडवी लाईन आडवी लाईन तिला म्हणायचं रेट. हा वजाबाकी आहे त्याला म्हणायचं चेंज. आणि हा एम व्ही एम यू काय मोमेंटम. मी आडव्या लाईनला हात ठेवला काय म्हणायचं रेट, इथं आलो काय म्हणायचं चेंज. हा काय मोमेंटम. म्हणताय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पुन्हा एकदा बघा, हा जो डेल्टा असतो ना, या डेल्टाला म्हणतात चेंज. डेल्टाला म्हणतात चेंज. एखाद्या लाईनच्या खाली चेंज इन टाइम आला त्याला म्हणतात रेट. डेल्टाला म्हणतात चेंज. लाईनच्या खाली डेल्टा आला, लाईन म्हणजे रेट असते, कधी खाली डेल्टा टी आला तर ह्याला म्हणतात रेट ऑफ
याला म्हणतो रेट ऑफ, बरोबर. आता मला सांगा, मी म्हणलं हे काय चेंज इन एक्स, पण खाली लाईन ओढली, खाली डेल्टा टी आला, तर काय रेट ऑफ चेंज ऑफ एक्स. सेम लॉजिकने बघा, फोर्स काय आहे, फोर्स आहे, खाली काय डेल्टा टी आणि वरती लाईन म्हणजे काय रेट. हा काय चेंज कोणाचा, मोमेंटमचा. यालाच लिहिता येतं. आता हा चेंज छोटासा झाला, मोठा झाला तर काय डेल्टा, छोटा झाला तर काय डी. बघा खालचा डी टी आणि लाईन, ही लाईन आणि डी टी, त्याला म्हणायचं रेट. कोणाचा रेट, डी म्हणजे काय चेंज, कोणाचा मोमेंटमचा. फोर्स काय आला डीपी बाय डी टी. तर क्षणभर थांबा आणि मला सांगा, लसूण गावामध्ये जे काम फोर्स करतो, गोलवर गावामध्ये ते काम टॉर्क करतो. बरोबर, फोर्स ऐवजी का कोण येतो, टॉर्क. मग इथं डी आहे, कुठल्या पण गावामध्ये जावा जगामध्ये, तुमचा टाइम तोच राहतो, तो काय बदलत नाही. डी काय सेम, हा वरचा चेंज पण सेम. फक्त लसूण गावामध्ये पी असतो लिनियर मोमेंटम, गोलवल गावामध्ये असतो अँग्युलर मोमेंटम. पीचा इथं कोण म्हणतो यल, बरोबर. मग टाऊचा फॉर्म्युला तुम्हाला काय भेटला, तो भेटला डीएल बाय डी टी. समजा एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल टॉर्क आलाच नाही, म्हणजे मी हा पेन ठेवला आणि मी बाहेर न्यायला फिरवतच नाहीये, हा फिरन का नाही, म्हणजे समजा टाऊ एक्सटर्नल हा समजा 0 झाला, तर टाऊ एक्सटर्नल काय होता, डीएल बाय डी टी होता, तो पण काय होईल, म्हणजेच काय झाला, तर डिफरन्शिएशन डी बाय डी टी कोणाचं, एका एलचं, ते काय आहे 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एल काय 0. कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, कॉन्स्टंटचा. म्हणजेच हा एल आहे, त्यामध्ये चेंजच होत नाही, तो काय कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला बॉडीवरचा एक्सटर्नल टॉर्क 0 असेल त्यावेळेला तुमचा एल कॉन्स्टंट राहतो. याचा अर्थ तुमचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम सेम राहतं. म्हणजेच काय, इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय होतं, आपला फॉर्म्युला होता ना, काय होता, आर बार क्रॉस एफ बार इनिशियल. अगोदरचा नंतरचा काय राहिला सेम. पण माहिती आहे का, एल इनिशियलचा आणखीन एक फॉर्म्युला आपण जस्ट आत्ता शोधला होता, तो होता आय ओमेगा. आठवतोय, आपण आय ओमेगा शोधला होता. मग आय ओमेगा लिहिलं तर काय होईल, एल इनिशियल काय होईल, आय ओमेगा अगोदरचा, चला आय वन ओमेगा वन, नंतरचा आय टू ओमेगा टू. म्हणजे भाऊलीने हात फिरवले होते, बाहेर होते, त्यावेळेला काय होता आय वन, आणि ओमेगा काय होता ओमेगा वन तो, आणि हात जवळ नेले त्यानंतरचा आय टू ओमेगा टू. दरवेळेला आय वन ओमेगा वनचा प्रॉडक्ट काय राहतो सेम. हे होऊ शकतं की हात जवळजवळ आणले, इनर्शिया कमी होईल, ओमेगा वाढेल, पण प्रॉडक्ट काय होईल सेम. या सगळ्या डिस्कशनमधनं जी गोष्ट लक्षात ठेवायची ती एवढीच, गोल फिरणाऱ्या बॉडीसाठी तिचे पार्टिकल दूर जाऊ किंवा जवळ येऊ, आय वन ओमेगाचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट राहतो. आय वन ओमेगा वन इक्वल्स टू आय टू ओमेगा टू इक्वल्स टू आय थ्री ओमेगा थ्री, हे काय राहतात नेहमी कॉन्स्टंट. आणि आपलं काम संपलं. बेसिकली हेच करायचं होतं, बरोबर. 10:57 झालेत. हे रेकॉर्डिंग तुम्हाला आज भेटेल का नाही, बरं. हे पटकन लिहा, फास्ट फास्ट लिहा. लिहिता लिहिता मी तोंडी परीक्षा चालू करतोय, तुम्ही लिहित घेसाल, मी प्रश्न विचारेन. एवढं लिहा. ताई उठ, उभा राहा. उभं राहून करावं लागेल, ताईला बोला. त्याचं नाव काय, उभा राहा, मला सांग 15चा पाडा म्हण पटकन. 15 9 किती, नाही आठवत. 135 असतं का नसतं का, 235 असतं, ताई सांग. बे आठे किती, उभा राहून सांग, बे आठे किती. टू टू एट जा, रेसिप्रोकल ऑफ टू, रेसिप्रोकल ऑफ टू 1.4 का 0.4, रेसिप्रोकल ऑफ 2.5 1/2, बरोबर. ताई 13चा टेबल म्हण अख्खा.
तेवढा पाठ करायला लागेल तुला. दादा तू कशात पाठ केलं, मराठी इंग्रजी पहिले ते सांग मला. सगळ्यांनी इंग्लिशमध्ये गेलेत मॅक्झिमम लोक. ठीक आहे. 8 7 जा 15 3 जा 12 9 जा. बस दादा तू सांग. रेसिप्रोकल ऑफ 3 1/3. बरोबर 0.3. बस दादा तू पाठीमागे. रेसिप्रोकल ऑफ 5 1/5. नाही 1/5. रेसिप्रोकल ऑफ 5. बरोबर बस. स्क्वेअर सांग 12चा. 144. दादा तू सांग 13चा स्क्वेअर सांग. बरोबर. ताई तू सांग 25चा स्क्वेअर. 6. बरोबर. ताई तू 24चा स्क्वेअर सांग. 24चा. बरोबर. ताई तू सांग 23चा. तू पुढे. बरोबर. टेबलमध्ये फक्त अडचण आहे मॅक्झिमम लोकांच्या. टेबल एकदा करता उद्या पुन्हा एकदा. बरोबर. उद्या टेबल करा. मग एक कॅल्क्युलेशन शीट तुम्हाला बनवून देतो. बरोबर. ते कुठे भेटेल ते पण सांगतो. पण ते कॅल्क्युलेशन दररोज करायचे. त्याचं नाव आहे हँड कॅल्क्युलेशन स्किल्स. ती प्रॅक्टिस दररोज करायला लागते. ती केली तर जे नीटला आपला स्पीड येतो. आता सगळ्यांनी उद्या सुडोकू सॉल्व्ह करायला शिकायचं. टाइम्स कुठल्या पण इंग्लिश पेपरच्या पाठीमागे, मराठी पेपरच्या सगळ्या जितके न्यूजपेपर आहेत सगळ्या भाषांचे पाठीमागे सुडोकू असतं. ते तुम्ही शिकायचं. ते लिहिलं असेल ते 9 ॲडिशन करायला लागते. सुडोकू सॉल्व्ह करायचे. उद्याचं होमवर्क मला एक सॉल्व्ह केलेलं एक सुडोकू दाखवायचं. घरी चेसचा सेट मागा आणि चेस खेळायला शिका. चेस, सुडोकू, पाडे, हँड कॅल्क्युलेशन हे दररोज आपल्याला करावं लागणार आहेत. डन. आजचा विषय बंद करतो. बाय बाय.